नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल, सिंगल मेम्ब्रेन बाउंड असलेला सेल ऑर्गॅनेल लायसोसोम. लायसिस मीन्स ब्रेकडाउन अँड सोमा मीन्स बॉडी. जी बॉडी आपले लायटिक एन्झाइम्स, डायजेस्टिव्ह एन्झाइम रिलीज करून इतर स्ट्रक्चरना डायजेस्ट करते, त्याचं ब्रेकडाऊन करते, त्या बॉडीला आपण म्हणतो लायसोसोम. द टर्म लायसोसोम was given by Novikov. नोविकॉफ नावाच्या सायंटिस्टनं सुरुवातीला लायसोसोम ही टर्म यूज केली, पण लायसोसोमचा स्टडी जो केला तो केला डी डुए या सायंटिस्टनं. डी डुए सायंटिस्टनं त्याचा डिटेल स्टडी केला. कुठं असतात ते? दे आर प्रेझेंट in eukaryotic cells except कुठं नाही आहेत. एक तर एक्झाम्पल आपल्याला नेहमीप्रमाणे माहीतच आहे, मॅच्युअर मॅमॅलियन RBC त्यात नाहीतच. त्यानंतर प्लांट सेल मध्ये सुद्धा नाहीत लायसोसोम्स. आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तर ते नसतातच. हे नसणारे पार्ट आहे. Then lysosomes are spherical structure bounded by single membrane. हे त्याचं सिंगल मेम्ब्रेन आहे आणि ते स्पेरिकल स्ट्रक्चर आहेत. दे आर 0.2 to 0.8 मायक्रॉन इन डायमीटर and they contains large number of lytic enzymes enzymes are present in lysosomes. These enzymes are grouped into 6 groups. या एन्झाईमचे 6 ग्रुप केलेले आहेत. फर्स्ट, प्रोटीएज, प्रोटीन ब्रेक करणारे एन्झाईम्स प्रोटीएज. सेकंड, ग्लायकोसाइडेज, ग्लायकोसाइडिक बॉन्ड्स ब्रेक करणारे ग्लायकोसाइडेज. न्यूक्लिएज, न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन करणारे न्यूक्लिएज एन्झाईम्स आहेत. फॉस्फेटेज, ॲसिड फॉस्फेटेज त्यातलं एन्झाईम. ॲसिडिक मीडियम पीएच ॲसिडिक असेल तिथं ॲक्ट असणारं, तर फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करणारं. त्यानंतर इस्ट्रेज, ईस्टर बॉन्ड ब्रेक करणारं. आणि सल्फेटेज, सल्फेट बॉन्ड ब्रेक करणारे एन्झाईम्स. 6 ग्रुप्स ऑफ एन्झाईम्स आर प्रेझेंट इन लायसोसोम्स. हायड्रोलायटिक किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स चे 6 ग्रुप्स इथं आहेत आणि दुसऱ्या स्ट्रक्चरना डायजेस्ट करणं, डिस्ट्रॉय करणं हे यांचं मेन फंक्शन आहे. आणि ॲनिमल सेलमध्ये मोठ्या प्रमाणावर हे लायसोसोम्स असतात. आता लायसोसोममध्ये पॉलिमॉर्फिझम आपल्याला पाहायला मिळतं. एक किंवा अनेक सेल्समध्ये याचं पॉलिमॉर्फिझम आहे. पॉलिमॉर्फिझम
or types of lysosome. Suppose this is a one cell. This is a cell membrane. इथं या सेलचा आपण न्यूक्लियस विचारात घेऊ. न्यूक्लियस आणि त्याच्या साईडला गोल्गी ॲपॅरेटस, किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सिस्टर्नी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये सिस्टर्नी आहेत हे आपल्याला माहित आहे. तर यांच्यापासून या लायसोसोमचे टाईप आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. फर्स्ट टाईप इज प्रायमरी लायसोसोम. Second is secondary lysosome. Third is residual body, and fourth is autophagosome. The lysosomes which are formed from cisternae of ER or GA, these are called as primary lysosomes. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या किंवा गोल्गी ॲपॅरेटसच्या सिस्टर्नी पासून बनणारे जे लायसोसोम्स आहेत त्यांना आपण म्हणतो प्रायमरी लायसोसोम्स. अँड प्रायमरी लायसोसोम कंटेन्स ओनली डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. लायटिक किंवा डायजेस्टिव्ह एन्झाइम्स इथं आहेत. त्याच्यानंतर ही सेल बाहेरून फूड आत घेते. आता फूड दोन टाईपचं आत घेतलं जातं. जसं फूड आत घेते, जर हे सॉलिड फूड आत घेतलं जात असेल तर त्याचं नाव वेगळं आहे, आणि लिक्विड फूड आत घेतलं जात असेल तर त्याचं नाव वेगळं आहे. इफ सॉलिड फूड इज टेकन इनसाइड, this is called as phagosome. And process is called as phagocytosis. And if liquid food is taken inside, it is called as pinocytosis. लिक्विड फूड आत घेतलं तर पिनोसायटॉसिस म्हणतो आपण. आणि सॉलिड किंवा लिक्विड फूड आत घेतल्यानंतर इथं काय बनणार आहे तर फूड व्हॅक्युअल बनणार आहे. इट प्रोड्युसेस फूड व्हॅक्युअल. And when primary lysosome combines with food vacuole, it becomes secondary lysosome. म्हणजे प्रायमरी लायसोसोम combines with food vacuole, it produces secondary lysosome. काय काय आहे त्यामध्ये? It contains primary lysosome plus food vacuole. It produces secondary lysosome. Then you know, primary lysosome contains large number of digestive enzymes. या प्रायमरी लायसोसोम मध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत.
So food is digested and digested food is absorbed inside the cell. Food is digested कारण डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यामध्ये आहेत. फूड डायजेस्टेड अँड डायजेस्टेड फूड इज ॲब्सॉर्ब्ड इन द सेल. हे डायजेस्टेड फूड जे आहे ते सेलमध्ये ॲब्सॉर्ब केलं जाईल. आणि राहील काय, एक अशी बॉडी राहणार की ज्या बॉडीमध्ये फक्त रेसिड्यू आहे. इट रिमेन्स ओनली रेसिड्यू. When primary lysosome with residue is called as residual body, that is undigested waste. ज्या लायसोसोम्स मध्ये डायजेस्ट केलं फूड, डायजेस्ट केल्यानंतर राहणार काय, अनडायजेस्टेड वेस्ट. तर सुरुवातीला प्रायमरी लायसोसोम फक्त एन्झाईम्स आहेत, त्यानंतर फूड आत घेतलंय फॅगोसायटॉसिस किंवा पिनोसायटॉसिसनं. वेन प्रायमरी लायसोसोम कंबाइन्स विथ फूड व्हॅक्युअल इट प्रोड्युसेस सेकंडरी लायसोसोम. Then food is digested, digested food is absorbed and only waste or residue is left in primary lysosome. And lysosome with residue or waste, that is a residual body. आता ही residual body जी आहे, it combines or it comes in contact with cell membrane. And this residue is ejected out. सेलच्या बाहेर ते वेस्ट टाकलं जातं. तर 3 टाईप तर इथंच झाले, प्रायमरी लायसोसोम, सेकंडरी लायसोसोम अँड रेसिड्युअल बॉडी. जर फूड अवेलेबल झालं तर हे तिन्ही टाईप होणार. प्रायमरी लायसोसोम तर ऑलरेडी आहेतच, सेकंडरी आणि रेसिड्युअल बॉडी त्यामध्ये बनणार. But when food is not available, when food is not available, फूड जर अवेलेबल झालं नाही तर हे जे प्रायमरी लायसोसोम्स आहेत, प्रायमरी लायसोसोम डायजेस्ट इट्स own cell organelles. For example, mitochondria are digested. When food is not available, lysosome digest its cell organelles. स्वतःचे सेल ऑर्गॅनेल डायजेस्ट करणार आणि त्यापासून एनर्जी मिळवणार. तर असा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो ऑटोफॅगोसोम. सो दिस इज द प्रायमरी लायसोसोम नंबर 1. दिस इज द सेकंडरी लायसोसोम. Residual body third type and fourth type is autophagosome. स्वतःचे ऑर्गॅनेल डायजेस्ट करून गरज भागवायचं काम इथं केलं जातं, त्याला आपण ऑटोफॅगोसोम म्हणतो. बट समटाइम्स लायसोसोम रिलीजेस एन्झाईम्स सगळीकडे रिलीज करणार. समटाइम्स lysosomes release enzymes and whole cell is digested. सगळे एन्झाईम रिलीज करून ही पूर्ण सेलच डायजेस्ट केली जाते. स्वतःची सेल स्वतःच डिस्ट्रॉय करणे, स्वतःला नष्ट करणे, याला आपण सुसाइड म्हणतो. हेन्स
Lysosome releases enzyme and whole cell is digested itself. Hence, lysosomes are called as suicide bags. या लायसोसोम्सला त्यामुळं सुसाईड बॅग्स असंही म्हटलेलं आहे. सो दिस इज अबाउट पॉलिमॉर्फिझम इन लायसोसोम. लायसोसोम मध्ये जे टाईप आहेत ते याप्रमाणे आहेत. देन लास्ट, फंक्शन्स ऑफ लायसोसोम्स. नंबर 1, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. सेलच्या बाहेर एन्झाईम रिलीज केले जातात आणि डायजेशन केलं जातं. सेलच्या आत जर केलं तर इंट्रासेल्युलर डायजेशन झालं. सेकंड, पेनिट्रेशन इन ओहम. आपलं जे सेकंडरी वूसाइट आहे, या सेकंडरी वूसाइट वरती व्हायटालाइन मेम्ब्रेन, झोना पेलुसिडा, कोरोना रॅडिएटा हे कव्हरिंग्ज आहेत. आणि या कव्हरिंग्जला ड्रिल करून स्पर्म काय करतो, या कव्हरिंग्जना ड्रिल करतो आणि आत पेनिट्रेट होतो. आणि मग स्पर्म ॲक्रोसोमचे जे ॲक्रोसोम आहेत, ॲक्रोसोम बनवणं गॉल्गी ॲपॅरेटसचं काम आहे. आणि ज्यावेळी स्पर्म इथं कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी तो स्पर्म आपले ॲक्रोसोममधून लायटिक किंवा लायसोसोम्स मध्ये असणारे लायटिक एन्झाईम्स रिलीज करतो आणि त्यामुळं हे वॉल डायजेस्ट केले जातात आणि एक ड्रिल केलं जातं. आणि या ड्रिलमुळं या एक पॅसेज बनवला जातो किंवा त्याला पॅसेज म्हणू आपण. आणि या पॅसेजमधून स्पर्म आत जाऊ शकतो. इतके सगळे एग भोवती असणारे कव्हरिंग भेदून त्याला आत जायचंय. आणि ती मदत कोण करतं? लायसोसोम्स करतात. अलॉंग विथ दॅट दे डायजेस्ट डेड सेल्स इन बॉडी. बॉडीमध्ये ज्या डेड सेल्स आहेत त्यांचा आता काय उपयोग आहे? ते त्या सेल्स डायजेस्ट करायचं काम लायसोसोम्स करतात. इट हेल्प्स इन मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिसची जी प्रोसेस होते, आपण फ्रॉगमध्ये मेटामॉर्फोसिस प्रोसेस पाहतो. एग इंटू लार्वा, लार्वा इज कन्वर्टेड इंटू ॲडल्ट, दॅट इज इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज मेटामॉर्फोसिस. मग लार्वामध्ये आपल्याला माहिती आहे, लार्वामध्ये टेल आहे, गिल्स आहेत. आणि ॲडल्टमध्ये मात्र यातलं काही नाहीच आहे. फ्रॉगमध्ये आपण फ्रॉगचा विचार केला तर ॲडल्ट फ्रॉगमध्ये टेलही नाही आणि गिल्स पण नाहीत. मग दोन्ही नाहीत. मग हे पार्ट गेले कुठं? काय झालं यांचं? सो दीज पार्ट्स आर डायजेस्टेड बाय लायसोसोम्स. त्याच्या ज्या सेल्स आहेत, गिल्सच्या म्हणा, टेलच्या म्हणा, त्या लायसोसोम काय करतं? डायजेस्ट करतं. दीज सेल्स आर डायजेस्टेड बाय लायसोसोम्स. नेक्स्ट फंक्शन, इट stimulate the cell division. सेल डिव्हिजनच्या प्रोसेसला सुद्धा लायसोसोम्स स्टिम्युलेट करतात. तर इंट्रासेल्युलर डायजेशन
पेनिट्रेशन इन ओहम, स्पर्मचं ओहममध्ये पेनिट्रेशन असेल, डेड सेल डायजेस्ट करणं असेल किंवा मेटामॉर्फॉसिस प्रोसेस आणि सेल डिव्हिजनच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करणं, हे आहेत या लायसोसोमचे फंक्शन्स. सो दिस इज अबाउट लायसोसोम. थँक यू व्हेरी मच.